कधी असं वाटलंय का की आपण आपल्याच आयुष्यात कुठेतरी हरवून गेलो आहोत किंवा आपल्या कामात अजिबात मन लागत नाहीये? जणू काही आपण एका मोठ्या यंत्राचा एक छोटासा नगण्य भाग आहोत. हो, हीच ती अलिप्ततेची भावना. आजच्या या विश्लेषणात आपण याच गूढ भावनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. विशेषतः कामाच्या ठिकाणी ही भावना अनेकदा येते. आपण दिवसभर खूप काम करतो, पण दिवसाच्या शेवटी त्यातून काही समाधानच मिळत नाही. आपलं अस्तित्व जणू काही फक्त ते काम पूर्ण करण्यासाठीच आहे. आणि हाच धागा पकडून आपण आजच्या विषयाच्या गाभ्यापर्यंत पोचणार आहोत. आता अलिप्तता म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःपासूनच वेगळी होते, स्वतःलाच परकी होते, तेव्हा त्या स्थितीला अलिप्तता म्हणतात. चला, याच गूढ भावनेचा आता आपण तपास सुरू करूया. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर आधी तिची सुरुवात कुठून झाली हे बघावं लागतं. आपल्या या प्रकरणातला पहिला पुरावा आहे एक शब्द, अलिप्तता, किंवा इंग्रजीत एलियनेशन. तर मग हा शब्द नक्की आला कुठून? चला याचा माग काढूया. म्हणजे बघा, या एकाच शब्दाने किती वेगवेगळे अर्थ धारण केले आहेत. लॅटिनमध्ये त्याचा मूळ अर्थ होता दूर करणे. मग धर्मशास्त्रात तो जगापासून वेगळं होण्यासाठी वापरला गेला. तर सामाजिक कराराच्या सिद्धांतांमध्ये स्वतःचे हक्क राज्याला देण्याबद्दल. पण या शब्दाला खरी वैचारिक दिशा दिली ती तत्त्वज्ञ हेगेल यांनी. त्यांच्या मते ही एक वैयक्तिक मानसिक अवस्था होती. पण या प्रकरणात एक जबरदस्त ट्विस्ट आला, तो कार्ल मार्क्स यांच्यामुळे. मार्क्सनी हेगलच्या विचारांना थेट आव्हान दिलं. त्यांनी सांगितलं की अहो, अलिप्तता ही काही वैयक्तिक किंवा मानसिक अवस्था नाहीये. ही एक सामाजिक समस्या आहे आणि तिची मुळं आपल्या डोक्यात नाही तर ती थेट आपल्या अर्थव्यवस्थेत रुजलेली आहेत. तर मग मार्क्सच्या मते या अलिप्ततेच्या खेळामागचा मुख्य सूत्रधार कोण होता? त्यांच्या सिद्धांतानुसार याचं मूळ कारण कोणतीही मानसिक अवस्था नाही, तर ती आहे आपली आर्थिक व्यवस्था. चला बघूया ती कशी. मार्क्स यांचा युक्तिवाद अगदी सरळ आणि स्पष्ट होता. त्यांच्या मते आधुनिक अलिप्ततेचं मूळ आहे खाजगी मालमत्ता. म्हणजे जेव्हापासून संपत्ती जमा करण्याची आणि वाढवण्याची वृत्ती सुरू झाली, तेव्हापासून माणूस स्वतःपासून आणि त्याच्या कामापासून दुरावला. हे नीट समजून घेण्यासाठी चला थोडं इतिहासात मागे जाऊया. भांडवलशाहीच्या आधीच्या काळात तेव्हा कामाचा अर्थ आणि पद्धत दोन्ही खूप वेगळे होते. तेव्हा काम हे आजच्यासारखं तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेलं नव्हतं. एक साधं उदाहरण घेऊया, कुंभाराचं. तो माती आणण्यापासून ते मडकं घडवण्यापर्यंत आणि ते भाजण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया स्वतः करायचा. त्यामुळे त्या मडक्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं, एक वेगळंच समाधान मिळायचं. पण मग आली भांडवलशाही आणि तिने उत्पादनाची ही सगळी प्रक्रियाच मोडून काढली. आर्थिक श्रम विभागणी नावाची एक नवीन संकल्पना आली, ज्यामुळे कुंभाराचं ते एक संपूर्ण काम आता अनेक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलं. म्हणजेच काय, तर आता एक माणूस फक्त चाक फिरवतो, दुसरा फक्त माती मळतो, तर तिसरा फक्त मडकी भट्टीत लावतो. कुणीच पूर्ण मडकं बनवत नाही. आणि मार्क्सच्या मते कामाच्या ठिकाणी अलिप्तता वाढवणारी हीच ती मुख्य यंत्रणा आहे. चला, आता आपण आपल्या मुख्य संशयिताची म्हणजेच भांडवलशाहीची जरा सखोल तपासणी करूया. मार्क्सने अलिप्ततेचे 4 मुख्य पैलू सांगितले आहेत. चला, कामाच्या ठिकाणचे हे विश्लेषण करून प्रत्येक पैलू बारकाईने तपासूया. मार्क्स म्हणतात की ही अलिप्तता आपल्याला 4 पातळ्यांवर जाणवते. आपण बनवलेल्या उत्पादनापासून, काम करण्याच्या प्रक्रियेपासून, आपल्या मूळ मानवी स्वभावापासून आणि हो, इतर माणसांपासून सुद्धा. पाहूया या 4ही गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत. पहिलं म्हणजे कामगार ज्या वस्तू बनवतो त्या वस्तूशी त्याचं नातंच तुटतं. त्या वस्तूचं पुढे काय होणार, तिची किंमत काय असेल, ती कुठे विकली जाईल, यावर बनवणाऱ्याचं काहीही नियंत्रण नसतं. त्यामुळे स्वतःच्याच निर्मितीबद्दल एक परकेपणा वाटू लागतो. दुसरा म्हणजे कामाच्या प्रक्रियेपासून अलिप्तता. रोज तेच 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 काम. त्यामुळे कामातला सगळा रस, सगळी सर्जनशीलता निघून जाते. हात काम करत असतात, पण त्यात मेंदूचा काहीच सहभाग नसतो. माणूस अक्षरशः यंत्रासारखं भागू लागतो. तिसरा आणि कदाचित सगळ्यात गंभीर परिणाम म्हणजे व्यक्ती स्वतःच्या मानवी स्वभावापासूनच दुरावते. आपली खरी ओळख काय? तर आपली नवनिर्मिती करण्याची क्षमता, आपली सर्जनशीलता. पण भांडवलशाहीत या सर्जनशीलतेला फक्त पगाराच्या आकड्यात मोजलं जातं. यालाच श्रमाचे वस्तूकरण म्हणतात, जिथे तुमच्या कौशल्याला बाजारातल्या एखाद्या वस्तूची किंमत दिली जाते. आणि चौथं, इतर माणसांपासून अलिप्तता. विचार करा, कामाचे मोठे तास आणि थकवा यामुळे लोकांना एकमेकांशी बोलायला, समाजात मिसळायला वेळच कुठे उरतो. उलट कामाची रचनाच अशी असते की ती लोकांना जोडण्याऐवजी त्यांच्यात स्पर्धा लावून त्यांना तोडते.
ठीक आहे, मार्क्सने तर सगळं खापर अर्थव्यवस्थेवर फोडलं, पण या अलिप्ततेच्या भावनेमागे फक्त आर्थिक कारणच आहेत का? की या प्रकरणात आणखी काही संशयित आहेत? चला, आता काही इतर विचारवंतांनी याबद्दल काय म्हटलंय ते पाहूया. मार्क्सच्या अगदी विरुद्ध मॅक्स वेबर यांचा एक वेगळा सिद्धांत आहे. वेबरच्या मते अलिप्ततेचं कारण पैसा नाही, तर आधुनिक व्यवस्थेचा थंड आणि निर्विकार तर्क आहे, ज्याला ते तर्कसंगतीकरण म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत नियम, कायदे आणि फक्त कार्यक्षमता. यामुळे नोकरशाहीचा एक लोखंडी पिंजरा तयार होतो, ज्यात माणसाची सर्जनशीलता आणि भावना अडकून पडते. C.W. मिल्स यांनी हीच संकल्पना आणखी पुढे नेली. त्यांच्या मते आजच्या सेवा क्षेत्रात जिथे शारीरिक श्रमाऐवजी आपलं व्यक्तिमत्व विकलं जातं, तिथेही अलिप्तता आहे. ते याला पर्सनॅलिटी मार्केट म्हणतात. म्हणजे जिथे लोक पैसे कमावण्यासाठी सतत हसतमुख राहण्याचा, विनम्र असण्याचा अभिनय करतात. मार्क्यूज आणि गोरे यांसारख्या विचारवंतांच्या मते कामावरून सुटल्यावर मिळणारा आपला मोकळा वेळसुद्धा खरंच आपला नसतो. जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या मनात खोट्या गरजा निर्माण केल्या जातात आणि आपला फावला वेळसुद्धा अजून काहीतरी विकत घेण्यातच जातो. तर मग या सगळ्या पुराव्यांवरून आणि सिद्धांतांवरून आपण काय निष्कर्ष काढायचा? एक गोष्ट तर नक्की आहे, अलिप्तता ही एकसमान भावना नाही. आता या प्रकरणाला आजच्या काळात आणून पाहूया आणि अंतिम निकालाकडे वळूया. रॉबर्ट ब्लाउनर यांच्या अभ्यासातून एक खूपच रंजक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे अलिप्ततेची पातळी प्रत्येक उद्योगात वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, रासायनिक उद्योगात कामगारांना तुलनेने कमी अलिप्तता जाणवते, तर ऑटोमोबाईल उद्योगात जिथे असेंब्ली लाईनवर काम चालतं तिथे ही भावना खूप जास्त तीव्र असते. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. आजच्या गिग इकॉनॉमी आणि वर्क फ्रॉम होमच्या जगात कामाची बंधनं नक्कीच कमी झाली आहेत. पण यामुळे आपण आपल्या कामाशी अधिक जोडले गेलो आहोत की अलिप्ततेने फक्त नवीन, अधिक सूक्ष्म रूप धारण केली आहेत? या यंत्राचा भाग व्हायचा की नाही, हा निर्णय आता आपला आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.